जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपलं वाचन चालू आहे. आपला 4था खंड चालू आहे. त्यामध्येच आपण सदाचरणाची काही प्रवचन आपण तिथे बघणार आहोत. एकदा तथागत आपल्या भिक्खू संघासहित कौशल जनपदामध्ये फिरत होते ते, आणि तिथे ते चारिका करत असताना ते एका साल नावाच्या गावामध्ये, एक ब्राह्मण गावामध्ये ते जाऊन पोहोचले. तिथे गेल्यानंतर ही वार्ता तिथला जो कुटुंब प्रमुख होता त्या ब्राह्मणांचा, त्याच्या कानावरती पोहोचली की आपल्या राज्यामध्ये तथागत आलेले आहेत. आणि मग त्याला वाटलं की आपण तथागतांकडे गेलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. त्यानुसार ते तिथले जे ब्राह्मण होते ते सर्व ब्राह्मण एकत्र झाले आणि ते तथागतांकडे गेले. तिथे गेल्यानंतर सर्वांनी तथागतांना वंदन केलं, त्यांचं कुशलक्षेम विचारलं आणि ते तथागतांच्या जवळ जाऊन बसले. आणि मग त्यांनी तथागतांना विचारलं की आम्हाला तुम्ही सदाचरण म्हणजे काय, तर याची व्याख्या तुम्ही आम्हाला स्पष्ट करावी. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तथागतांनी पुढे ते सांगायला लागले की तुम्ही सर्वांनी आवध चित्ताने ऐकावं. कायेच्या दुराचाराचे 3 प्रकार आहेत, वाणीच्या दुराचाराचे 4 प्रकार आहेत आणि चित्ताच्या दुराचाराचे 3 प्रकार आहेत. या पद्धतीने तथागतांनी त्यांना सांगितलं. कायेच्या दुराचाराचा विचार करता यामध्ये मनुष्य जो आहे तर तो पारधी म्हणून आपल्याच हाताने रक्तरंजित तो आपले हात करत असतो. कारण तो जिवंत जे प्राणी मात्र असतात तर त्यांच्याबद्दल कुठली त्याच्या मनात दयामाया नसते आणि तो त्यांची हत्या करत असतो. आणि गावामध्ये किंवा जंगलामध्ये अरण्यामधील ज्या वस्तू आहेत त्या त्याच्या नसतानाही तो चोरून त्या वस्तू मिळवत असतो. आणि तो माता पिता बंधू भगिनी किंवा आप्त स्वकीय यांच्या स्वाधीन असलेल्या कन्येशी तो व्यभिचार करत असतो. तो जिचा वाढनिश्चय झालेला आहे आणि जिच्या कंठात तसा संकेत देणारी माला आहे अशा कन्येशी तो व्यभिचार करत असतो. म्हणजे तो स्त्रियांशी व्यभिचार करत असतो. वाणीच्या दुराचारासंबंधी बोलताना तथागत सांगतात की असं जे माणसं असतात तर ते नेहमी खोटे बोलत असतात. म्हणजे एखादी सभा असेल, जनसभा असेल, ग्रामसभा असेल किंवा एखादं कुटुंब परिषद असेल, त्या ठिकाणी त्याला जे माहीत नसतं तरी पण तो म्हणत असतो की नाही मला याच्याबद्दल सगळं काही माहिती आहे. त्याने जे बघितलेलं नसतं तेही तो म्हणत असतो की नाही मी ते बघितलेलं आहे आणि मला त्याची पूर्णपणे माहिती आहे. म्हणजे एक तर स्वतःच्या स्वार्थापोटी तो किंवा लोभापोटी तो हेतुपूर्वक खोटे बोलत असतो, किंवा याच लोभापायी तो खोटी साक्ष सुद्धा देतो, किंवा तो लावालावी करणाराही असतो. आणि एकमेकांची मने कलुषित व्हावी या विचाराने तो एकमेकांबद्दल एकमेकांकडे सांगत असतो. आणि तो शांतीचा आणि समन्वयाचा भंग करणारा आणि कलागती लावणारा होय. त्याची वाणी संघर्षाला, तणावाला कारणीभूत ठरत असते. म्हणजे त्याचं जे बोलणं आहे ते नेहमीच संघर्ष निर्माण करत असते. आणि यामध्येच त्याला मौज येत असते, त्याला मजा वाटत असते. लोकांचे जेव्हा भांडणं होतात तेव्हा मात्र त्याला मजा वाटत असते. आणि तो जेही बोलतो तर ते सर्व काही कटू वचन असतं. त्याचं बोलणं जे आहे तर दुसऱ्याच्या मनावरती आघात करणारं असतं, दुसऱ्याला त्रास देणारं असतं, दुःख देणारं असतं. जे कधीही हितकारक नसतं, अहितकारक तो बोलत असतो. आणि धम्माविषयी तर तो कधीच काही बोलत नाही. तो नेहमीच जे बोलतो ते चुकीचंच असतं. आणि चित्ताच्या दुराचाराविषयी बोलताना भगवान सांगतात की याच्या मनामध्ये नेहमीच लोभ भरलेला असतो. दुसऱ्याची संपत्ती जी आहे ती माझी व्हावी अशी नेहमीच त्याची मनीषा असते. आणि तो दुसऱ्याचा नेहमी दुस्वास करत असतो, द्वेष करत असतो. आजूबाजूला जे प्राणी मात्र आहेत तर त्यांची हिंसा व्हावी, त्यांचा नाश व्हावा असं नेहमीच त्याला वाटत असतं. तसेच तो मिथ्या दृष्टीचाही असू शकतो, मिथ्या धारणा असलेलाही तो असू शकतो. तो दान, त्याग, यज्ञ असं काहीही नाही असा विचार तो करू शकतो. तो असाही विचार करू शकतो की पापकर्म किंवा पुण्यकर्माची फळे नसतात, ही लोकी नाही आणि परलोकीही नाही. माता पिता आणि स्वकीय यांनाही तो काहीही समजत नाही, किंवा श्रमण आणि ब्राह्मण असतात हेही तो मानत नाही. जे लोक सम्यक मार्गावर चाललेले आहेत तर असा कुठला मार्ग आहे हेही तो मान्य करत नाही. मध्ये कायेच्या सदाचारासंबंधी तो जीव हिंसेपासून विरत होतो, प्राणी मात्रांच्या हिंसेपासून विरत होतो. तो शस्त्र आणि तलवारीचा त्याग करत असतो. त्याच्या चित्तात प्रत्येक प्राणी मात्राबद्दल दया असते, ममता असते, माया असते. तो कुठलंही चोरीचं काम म्हणजे चौर्य कर्म तो करत नाही, त्यापासून तो बाजूला झालेला असतो. कुणाचीही वस्तू तो आपली म्हणत नाही. त्याचे आपल्या इंद्रियावरती पूर्णपणे नियंत्रण असते. तो वेश्यागमन करत नाही. आणि जे आपले आप्त स्वकीय आहेत त्यांच्याकडे ज्या कन्या आहेत
त्यांचा तो कधीही व्यभिचार करत नाही. आणि ज्या कन्येचा वाण निश्चय झालेला आहे, जिच्या गळ्यामध्ये तशी माळा आहे, तर अशा कन्येचाही तो कधीही व्यभिचार करत नाही तिच्याशी. वाणीच्या सदाचारा संबंधी तो मिथ्या कथन करत नाही, म्हणजे मिथ्या कथनाचा त्याग करतो, म्हणजे खोटे बोलण्याचा त्याग करतो. तो मृषावादाचा त्याग करतो. जेव्हा त्यातला जनसभेत किंवा ग्रामसभेत किंवा कुटुंब सभेमध्ये साक्षीकरिता बोलावण्यात येतं, तेव्हा तो कधीही खोटी साक्ष देत नाही. त्याला जे माहीत असतं तो तेच सांगतो, त्याला जे माहीत नाही तो ते सांगत नाही. त्याने जे बघितले आहे तो तेच सांगतो, त्याने जे बघितले नाही ते तो सांगत नाही. आणि कुठल्याही स्वार्थापायी तो मिथ्या कथन करत नाही, किंवा तो चहाडी चुगलीही करत नाही, किंवा कुणामध्ये वादही तो निर्माण करत नाही, लावालावी ह्या गोष्टीही तो करत नाही. त्याचे बोलणे हे नेहमीच अनुकूल असते, गोड असते, प्रेमळ असते. आणि तो धम्माविषयी नेहमीच तो जागृत असतो. धम्माच्या वाटेवरती तो चालत असतो. धम्माविषयी तो आचरण करत असतो. पुढे चित्ताच्या आचरणासंबंधी ते म्हणतात की तो लोभापासून बाजूला असतो, म्हणजे लोभ त्याच्या मनामध्ये नसतो. इतरांची जी धनसंपदा आहे ती आपली व्हावी असं त्याला कधीही वाटत नाही. तो इतरांचा कधीही द्वेष किंवा दुस्वास करत नाही. आणि इथे सर्व जे प्राणी मात्र आहेत ते सुखामध्ये राहावेत, शांततेत राहावेत असं त्याला नेहमीच वाटत असतं. त्याची दृष्टी जी आहे ती सम्यक असते आणि त्याची धारणा, त्याचा संकल्प जो आहे तर तो सम्यक असतो. आणि या पद्धतीने सदाचाराविषयी तथागतांना जेही काही सांगायचं होतं तर ह्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मग सदाचाराची आवश्यकता काय आहे? एकदा तथागताने पाटली जे ग्राम आहे तर तिथे उपोषकांना संबोधित केलेलं आहे. हे गृहस्थ हो, दुःखशील अनैतिक माणसाला दुष्परिणाम भोगावेच लागतात. दुःखशील अनैतिक माणसाला प्रमादवश वित्त हानी सोसावीच लागते आणि पुन्हा त्याची अपकीर्ती जगात पसरते. त्याची ही अपकीर्ती त्याला जगाच्या नजरेत हीन ठरवते. तो कोणत्याही समुदायात जाओ, तो कोणत्याही समुदाय क्षत्रियाचा असो अथवा ब्राह्मणांचा असो, तो समुदाय गृहपतीचा असो अथवा श्रमणांचा असो, तो व्यग्र चित्ताने आणि संकोचाने त्याच्यात सामील होतो. तो कधीही भयमुक्त नसतो, ही त्याची तृतीय हानी होय. पुन्हा त्याला कधीही चित्त शांती लाभत नाही. मृत्यूशनीही त्याचे चित्त जे असतं तर ते अस्वस्थ असतं, स्थिर नसतं, ही त्याची चौथी हानी होय. हे गृहस्थ हो, दुःखशील आणि अनैतिक माणसाला हे दुष्परिणाम भोगावेच लागतात. हे गृहस्थ हो, सज्जन आणि शीलवानांना जे लाभ प्राप्त होतात हेही तुम्ही ध्यानी घ्यावेत. सज्जन शीलवानांना त्यांच्या परिश्रमाचे विपुल अशी धनसंपदा जी आहे ती प्राप्त होत असते आणि म्हणून त्यांच्या कीर्तीचा सुगंध हा दूरवर पसरतो. ते सर्वांना प्रिय असतात. ते कोणत्याही समुदायात जाओ, तो क्षत्रियांचा असो, ब्राह्मणांचा असो किंवा श्रमणांचा असो किंवा गृहपतींचा असो, तो समुदाय निसंकोच आणि आत्मविश्वासाने तो वावरत असतो. त्याचे चित्त जे असते तर ते शांत असते आणि अंत समयापर्यंत म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंतही तो विचलित होत नाही. मूर्ख माणूस जो आहे तो पाप करताना त्याला हे लक्षात येत नाही की हे पाप आहे. अग्निसम त्याचं पाप कर्म हे त्याच्या नाशाचं कारणच ठरत असते. निर्दोष निष्पाप लोकांना जो कष्ट देतो त्याच्या वाट्याला महान विपदा येत असतात. त्याचे चित्त नेहमी अशांत असते. त्याला आप्तस्वकीयांचा वियोग हा सहन करावा लागतो. त्याच्या धनसंपदेची सुद्धा हानी होत असते. आणि या उपदेशामध्ये सदाचरणाची आपल्याला काय आवश्यकता आहे तर त्याच्यामध्ये काय तोटे आणि काय फायदे आहेत ते तथागतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एकदा तथागत खारींना दाणे भरवतात तिथे वेळुवनामध्ये वास्तव्याला होते. त्याच समयी स्थवीर सारीपुत्र मोठ्या भिक्खू संघासहित दक्षिणेकडील पर्वतमालेत चारिका करत होते आणि त्याच वाटेमध्ये त्याला राजगृही वर्षावास केलेला एक भिक्खू भेटला. त्याने त्या भिक्खूकडे तथागतांच्या स्वास्थ्याविषयी चौकशी केली तर त्याने सांगितलं की तथागत व्यवस्थित आहे किंवा त्यांची तब्येत ठीक आहे. त्यानंतर त्याने भिक्खू संघाची चौकशी केली तर त्याने सांगितलं की भिक्खू संघही व्यवस्थित आहे. त्यानंतर सारीपुत्राने तंडुल पालद्वारच्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार विचारला. तो कुशल असल्याचे सारीपुत्राला कथन करण्यामध्ये आले. सारीपुत्र म्हणाला की तो जो ब्राह्मण आहे धनंजानी तो तसाच उत्साही आणि अप्रमादी आहे काय असे त्या भिक्खूला विचारले. त्यावर भिक्खूने सांगितलं की तो कसा काय तसाच उत्साही राहील, कारण तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थांना लुबाडण्यासाठी करतो आहे आणि ब्राह्मण आणि गृहस्थांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी तो करतो आहे. याशिवाय
सुशील कुळातून आलेली त्याची सुशील भार्या मृत पावली आहे. त्याने दुसरी भार्या केली आहे, ती सुशील कुळातून आली नाही आणि ती सुद्धा सुशील नाही. धनंजयाने विषयी श्रवण करावयास मिळालेली ही अशुभ वार्ता होय. ही अत्यंत वाईट वार्ता होती. धनंजयाच्या प्रमादाविषयी श्रवण करायला मिळाल्यानंतर ही अकुशल वार्ता होय. सारीपुत्र वधला. कदाचित केव्हा तरी कुठेतरी त्याची गाठ पडावी अशी अपेक्षा आहे. मला त्याच्याशी विचार विनिमय करण्याची, चर्चा करण्याची खूप इच्छा आहे. म्हणजे सारीपुत्राने इच्छा त्याची व्यक्त केली की मला कुठेतरी त्याची गाठ झाली पाहिजे आणि मी त्याच्याशी चर्चा करणार आहे किंवा मला त्याच्याशी बोलायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारीपुत्र याने आपलं चिवर वस्त्र परिधान केलं आणि तो भिक्षाटनासाठी राजगृहामध्ये गेला. आणि त्यावेळी जो धनंजय होता तर तो नगराबाहेर आपल्या गोशाळेमध्ये तो परीक्षण करण्यासाठी निघाला होता. सारीपुत्र जो होता तर त्याने नगरामध्ये भिक्षा मागितली आणि त्याने ती भिक्षा जी होती तर ती ग्रहण केली आणि नंतर तो धनंजयाला भेटण्यासाठी गेला. आणि धनंजयाने सारीपुत्राला बघितलं, त्याने त्याचं स्वागत केलं आणि त्याने सांगितलं की मध्यान्ह होण्यापूर्वी तुम्ही तुमचं जेवण जे आहे तर ते उरकून घ्या. तर सारीपुत्र म्हणाला की नाही, मी माझं जे आजचं भोजन होतं ते मी केलेलं आहे आणि मी मध्यान्हीच्या समयी मी या वृक्षाखाली विश्राम करणार आहे, तर तू तिथे मला भेटायला ये. धनंजयाने त्याला होकार दिला आणि त्याने आपले मध्यान्हीचे भोजन जे होतं तर ते त्यांनी ग्रहण केलं. तो सारीपुत्राकडे गेला. सारीपुत्राला त्यांनी अभिवादन केलं, कुशलक्षेम त्याला विचारलं आणि तो सारीपुत्राच्या जवळच जाऊन बसला. आणि मग तो धनंजयाला म्हणाला की धनंजय, तू पहिल्यासारखाच उत्साही आहेस, अप्रमादी आणि सदाचारीही आहेस, असा मी विश्वास ठेवावा का तुझ्यावरती. त्यावरती तो म्हणाला, मला हे कसे शक्य आहे, कारण मला माझे माता पिता, माझी भार्या, माझं कुटुंब, माझे दास दासी, माझे सेवक सेविका या सर्वांचा मला प्रतिपाळ करावा लागतो, सांभाळ करावा लागतो. त्याशिवाय मला माझे मित्र परिचित आप्त स्वकीय आहेत आणि अतिथी यांचेही आतिथ्य करावं लागतं. मला माझ्या मृत पित्रांचं श्राद्धही करावं लागतं, देवदेवतांचे बळी द्यावे लागतात, राजाला कारभार द्यावा लागतो. याशिवाय मला स्वतःसाठी मांस मद्य आवश्यक आहे. त्यावरती सारीपुत्र म्हणाला की हे धनंजय, तुला काय वाटतं, समजा एखाद्याने आपल्या मात्या पित्यास्तव न्यायाच्या आणि समानतेच्या मार्गाचा जर त्याग केला, त्याला न्यायसनासमोर खेचले गेले तर, आणि तो असे म्हणत असेल की मी माझ्या मात्या पित्यांचा प्रतिपाळ करण्यास्तव न्यायाच्या आणि समतेच्या मार्गाचा त्याग केला आहे, म्हणून त्याला न्यायासनासमोर उभे केले जाऊ नये, तर त्याला त्याचा काही लाभ होईल काय. नाही, सर्व प्रकारच्या प्रार्थना केल्यावरही बंदीगृह अधिकारी त्याला बंदिवासातच टाकतील. त्याने स्वतः अथवा त्याची भार्या आणि कुटुंबियांची त्याच्या वतीने असे समर्थन केले की त्याने भार्यास्तव अनेक कुटुंबाकरिता सदाचरणाच्या समतेच्या मार्गाचा त्याग केला, तर त्याचा काही उपयोग होईल का. नाही, जर त्याचे दास दासी सेविका यांच्या या कृत्याचे समर्थन करीत असतील तर त्यांचा काही लाभ होईल का. नाही, तीळ मात्र लाभ होणार नाही. जर त्याच्या मित्रांनी अथवा परिचितांनी असे समर्थन केले तर नाही, त्यांचाही काही उपयोग होणार नाही. किंवा त्यांच्या अतिथींनी आप्त स्वकीयांनी असं समर्थन केलं तर तेव्हाही काही उपयोग होणार नाही. किंवा त्यांचे मृत जे पितर आहेत तर त्यांना श्राद्ध करण्यासाठी किंवा बळी देण्यासाठी मी हे केले आहे असं समर्थन केलं तर याचाही काही उपयोग होणार नाही. त्याने स्वतः किंवा त्याच्या वतीने इतरांचे असे समर्थन केले की त्याला मांस मद्य हवे असते आणि त्यासाठी त्याने सदाचाराचा आणि न्यायाचा मार्ग त्यागलेला आहे, तर याचा काही उपयोग होईल का. तर तो म्हणाला की नाही धनंजय, तुला काय वाटते, श्रेष्ठ माणूस कोण आहे. तो माणूस जो आपल्या मात्या पित्यांसाठी न्यायाच्या आणि सदाचाराच्या मार्गाचा त्याग करतो, तो अथवा कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर कोणताही प्रसंग येवो तो न्यायालय सदाचरणाच्या मार्गाचा त्याग करीत नाही. तो धनंजयाने उत्तरला, नंतरचा न्यायाच्या आणि सदाचरणाच्या मार्गाचा जो अवलंब करत असतो तो. याही पुढे हे धनंजयनी आपल्या मात्या पित्याचं प्रतिपाळ करण्यास्तव आणि तेही न्याय आणि सदाचरणाच्या मार्गाचा अवलंब करून, याचेही अनेक मार्ग आहेत. कुमार्गाने न जाता सदाचरणाच्या मार्गाने जाऊन काय भार्या, कुटुंबीय आणि इतरांचा जो सांभाळ करता येणार नाही काय, आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी न्यायाचा आणि सदाचरणाचा मार्ग स्वीकारता येणार नाही काय. होय, हे शक्य आहे सारीपुत्रा. आणि या पद्धतीने सारीपुत्राने धनंजयाला
हे पटवून दिलं की सदाचरणाचा मार्ग अवलंबूनही हे सर्व काही करता येतं. माता पित्यांना सांभाळता येतं, भार्येला सांभाळता येतं, आप्त स्वकीयांना सांभाळता येतं किंवा त्यांचे पित्रही घालता येतात. त्यासाठी वेगळा मार्ग निवडण्याची गरज नसते. आणि मग हे सर्व ऐकल्यानंतर धनंजय जो होता तो प्रमोदित झाला, तो आनंदी झाला, प्रसन्न झाला. त्याने सारीपुत्राला धन्यवाद व्यक्त केला आणि तो आपल्या मार्गाने निघून गेला. पुढे आपण बघणार आहोत की सदाचरणात पूर्णत्व कसे काय आपल्याला साधता येईल. एकदा तथागत श्रावस्ती येथे जेतवनामध्ये वास्तव्याला होते. तेथे 500 उपासक त्यांच्या दर्शनाला आले. त्यापैकी एकाचे नाव धम्मिक होते. धम्मिक तथागतांना त्याने विचारलं की कोणत्या सिद्धांताच्या परिशीलनाने आपलं श्रमणांना सदाचरणाचं पूर्णत्व प्राप्त होईल. मी आपणास एक प्रश्न विचारतो आहे, कारण आपण मानव कल्याणाचे शास्त्रे आहात. समर्थ जैन आणि इतरही जे परिव्राजक आहे ते तुम्हाला जिंकू शकलेले नाहीये. आपल्या जे मतांचं जे आहे तर त्यामध्ये वयोवृद्ध ब्राह्मण आहेत किंवा दुसरे जे अनुगामी आहेत त्यांनी अनुगामित्व तुमचं स्वीकारलेलं आहे. सत्याच्या मार्गाचे ते पायीक होतात जे तुमच्या सहवासामध्ये येतात. तुम्ही सांगितलेला जो सत्याचा मार्ग आहे तर तो स्वीकारणं कठीण आहे, परंतु तुम्ही जे ते व्याख्यान जे त्याच्यावरती करता किंवा तुम्ही जे सांगता तर त्यामुळे तो एकदम सोपा होऊन जातो आणि लोक त्या मार्गाने परिक्रमण करतात. आणि म्हणूनच हे तथागता आपण या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं. हे तथागत आपला पवित्र जो धम्म आहे तो आम्हाला आपल्या पवित्र वाणीने श्रवण करून द्यावा. आणि मग तथागतांची त्या उपासकाप्रती करुणा प्रदर्शित केली. तथागत म्हणाले, हे उपासकांनो, सावधान चित्ताने तुम्ही मी जे सांगणार आहे तर ते ग्रहण करावे. मी तुम्हाला सदाचरणाची तत्वे स्पष्ट करून सांगणार आहे, ही श्रवण करावी, त्यांचे अनुसरण करावे. जीव हत्या करू नका, देहांत शासन करू नका, जीव हत्येचे समर्थनही तुम्ही करू नका. सबल अथवा दुर्बल कोणत्याही जीवाची हत्या करू नका. कोणत्याही उपासकाने हेतुपूर्वक चौर्य कर्म करू नये. चौर्य कर्माला कोणी प्रवृत्तही करू नये. आणि कुणाचं घ्यावं, परंतु ते जर त्याने दिलं तरच घ्यावं. अब्रह्मचर्य म्हणजे अग्नीची गतीच होय. अब्रह्मचर्यापासून विरत राहावे आणि ते जर शक्य नसेल तर कधीही विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. सभा संमेलनामध्ये किंवा न्यायालयामध्ये अथवा संभाषणामध्ये मिथ्या कथन करू नये. मिथ्या कथनाला कोणीही प्रवृत्तही करू नये. मिथ्या कथनाचं समर्थनही करू नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी या नियमाचं पालन करावं. सुरापान जे आहे तर ते व्यज्र करावं. इतरांना सुरापानाकरिता प्रवृत्तही करू नये किंवा सुरापानाचं समर्थनही करू नये. सुरापानाने बुद्धीचा भंग होत असतो. बुद्धी जी आहे ती भ्रष्ट होत असते. हे सर्वांनी ध्यानी धरावं. सुरापान करणारे हे मूर्ख आणि पाप कर्म करणारे असतात आणि बुद्धी भ्रष्ट करणाऱ्या व्यसनापासून, या मूर्खांपासून, या मूर्खांच्या स्वर्गापासूनही दूरच राहावे. हिंसा करू नका, चौर्य कर्म करू नका, मिथ्या कथन करू नका, सुरापान करू नका, व्यभिचार करू नका, रात्र प्रहरी अग्राह्य अन्न ग्रहण करू नका, गंधमाला धारण करू नका, आपले निद्रासम भूमीवर पसारा. या प्रकारे सर्व उपवासाच्या दिवशी अशी व्रते ग्रहण करा. हे व्रत निरंतर ठेवा आणि पवित्र चित्ताने अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करा. प्रातसमयी ही व्रते ग्रहण करावी. शुद्ध श्रद्धायुक्त चित्ताने ही व्रते ग्रहण करावी आणि भिक्खूंना यथाशक्ती अन्न जल दान करावे. मात्या पित्यांची योग्य प्रकारे सेवा करावी. धम्मसंमत व्यवसाय करावा. या प्रकारे दृढ श्रद्धावान उपासक उच्चपदी प्राप्त होतात. यामध्ये तथागत सांगतात की जे लढाईचं मैदान असतं, रणसंग्राम, तर त्याच्यामध्ये एखादा हत्ती कसा प्रहार सहन करत असतो त्याच पद्धतीने लोकांचे जे कटुवचन आहेत तर ते मी सहन केलेले आहेत आणि ते सहन केलेच पाहिजे. हत्तीला जसं शांत दांत प्रशिक्षित करतात आणि नंतरच युद्धाला नेतात, अशा शांत दांत हत्तीवरच राजा जो असतो तर तो आरूढ होत असतो. त्याचप्रमाणे कटुवचनांनी जो विचलित होत नाही तोच सर्वात श्रेष्ठ असतो. प्रशिक्षित जी खेचरं असतात तर ती चांगली असतात. सिंधू देशातले श्रेष्ठ जातीचे प्रशिक्षित अश्व जे आहेत तर ते उत्तम दर्जाचे असतात. प्रशिक्षित बलवान हत्ती सुद्धा उत्तमच असतो. स्वसंयमी माणूस हा सुद्धा सर्वोत्तमच असतो. आणि ही सर्व वाहने आम्हाला निर्वाणाकडे नेऊ शकणार नाही. आम्ही स्वतः आत्मनिर्भर आत्मसंयमी होऊनच निर्वाण पथावर अग्रेसर होऊ शकतो. अप्रमादामध्येच आनंद मानावा. आपले जे विचार जे आहेत तर ते
प्रयासाने संयत ठेवावी. दलदलीत रुतलेला हत्ती जो असतो तर तो महत् प्रयासाने बाहेर येतो. त्याचप्रमाणे महत् प्रयासाने स्वतःला कुमार्गापासून सावध राहा किंवा तिकडे त्याला वळू देऊ नका. जर तुम्हाला एखादा श्रेष्ठ, बुद्धिवान, श्रद्धावान, दृढ संकल्प असलेला सहप्रवासी जर मिळाला तर मग मात्र तुम्ही कुठलीही चिंता जी असती तर ती त्यागून द्या. आणि जर तुम्हाला कोणी श्रेष्ठ, बुद्धिवान सहप्रवासी जर भेटला नाही तर मग पाठलाग केल्यावरती जसा राजा त्या शत्रूला मागे टाकून एकटाच पुढे निघून जातो त्या पद्धतीने मग तुम्हीही एकटेच पुढे निघून जा. कारण एकांत चांगला असतो. मूर्खाच्या संगतीपेक्षा एकांत हा कधीही चांगला असतो. कारण बलवान गजराज वनात एकटाच विचरतो त्याप्रमाणे एकटेच असावे. सर्व अकुशल चेतनांचा त्याग करावा. अकुशल चेतनांपासून मुक्तीचा हाच मार्ग आहे. तुम्ही असा संकल्प करा की जरी दुसऱ्याने माझं अहित केलं तरी मी कोणाचेही अहित करणार नाही. इतरांनी हिंसा केली तरी मी मात्र हिंसा करणार नाही. इतरांनी चौर्य कर्म केलं पण मी त्यापासून अलिप्त राहील. आणि इतर जरी श्रेष्ठ जीवन व्यतीत करत नसतील पण मी मात्र श्रेष्ठ जीवनच व्यतीत करेन. इतर जे आहे तर ते मिथ्या कथन करत असतील किंवा दुसऱ्यांची निंदा करत असतील, खोटे बोलत असेल पण मी मात्र तसं करणार नाही. इतर जरी लोभी असतील तर मी मात्र लोभी असणार नाही. आणि इतर जरी श्रेष्ठ जीवन जगत नसतील तर मी मात्र श्रेष्ठ जीवनच जगेल. इतर जरी मिथ्या दृष्टी, मिथ्या संकल्प, मिथ्या वाणी, मिथ्या कर्म, मिथ्या वीर्य, मिथ्या प्रयास, मिथ्या स्मृती, मिथ्या समाधी यांचा अवलंब करत नसतील मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक वीर्य, सम्यक प्रयास, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या मार्गांचाच अवलंब करणार. इतर जरी सत्याप्रती किंवा मुक्तीप्रती चुकीची धारणा ठेवत असतील मी मात्र सत्याप्रती आणि मुक्तीप्रती योग्य पथावरच मी चालेन. इतरांना जरी गर्व असला तरी मी मात्र विनम्रच असेल. आणि इतरांमध्ये जरी लोभ, क्रोध, दुर्बुद्धी, ईर्ष्या, द्वेष, कृपणता हे असेल मी मात्र या सर्वांचा त्याग करेल. माझा आचरण मी योग्य मार्गावरच ठेवेल, धम्म मार्गावरच ठेवेल.